पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। या कारणे भेदाते सांडोनी अभेद चित्ते आपण या सकट माते जाणावे गा। चालू विषयातली 382 ही ओवी आहे। ज्याच्या ठिकाणी ज्ञानस्वरूपता तयार झाली आणि जो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एकरूप होऊ लागला आहे, अशी जी भक्ती आहे त्या भक्तीचं वर्णन चाललं। त्यामध्ये मी कसा आहे या प्रश्नाचं उत्तर दिलं। आता त्यानंतर माझी भक्ती कशी आहे हे पुढे सांगायचं आहे। आणि तिसरा जो प्रकार आहे ते अव्यभिचारा नाम व्यक्ती, म्हणजे ते अव्यभिचार म्हणजे काय, कसा आहे त्याचं स्पष्टीकरण आहे। चालू ओवीमध्ये सांगतात की या कारणे भेदाते। आता ज्ञानानं परिपूर्णता झाली की भेद उरत नाही। मग काय होतं तर त्या ठिकाणी भेदाते सांडोनी अभेद चित्ते। आता अभेदाचं चित्त तयार झालं। कसले भेद होते तर आपल्या ठिकाणी जे भेद आहेत ते मुख्यत्वानं जडाचा भेद आहे, जीव जडाचा भेद आहे, जीव ईश्वराचा भेद आहे, ईश्वर जडाचा भेद आहे आणि जीवाचा भेद आहे। हे सगळे भेद आपल्याजवळ आहेत तोपर्यंत आपल्या ठिकाणचं अभेदत्व जागं होत नाही। आपण बाहेरचं जरी पाहत असलं तरी एका जडापेक्षा दुसरं जड हे चांगलं आहे, हे जरा कमी, म्हणजे जडात भेद करतो, जीव जडात भेद करतो, एक सजीव एक निर्जीव आहे। आणि ईश्वराचं आणि जडत्वाचा भेद करतो, ईश्वर वेगळा आहे जड वेगळे, ईश्वराचा आणि जीवाचा भेद करतो। आणि जे काही आहे ते जीवातही आहे, तो जीव वेगळा मी वेगळा, हे सगळे भेदच आहेत। या सगळ्या भेदातून आता चित्त बाजूला निघालं, कारण ज्ञानानं आत्मा सर्वव्यापक आहे कळालं। मग भेद कोणाचा? जसं आपलं शरीर आहे, आपल्या शरीरात एक डावा अंग एक उजवा अंग आहे, हात आहेत पाय आहेत, हाताला बोटं आहेत पायाला बोटं आहेत। इतकं जरी अवयवांची नावं वेगळी असली तर आपण त्याला भेद मानतो का कधी? सगळ्यासह आपलं शरीर मानतो का नाही? हे ज्ञान आता यांच्या ठिकाणी झालं। जे काही सगळं दिसतंय ते सगळ्याला पाहून अभेद त्यांच्या ठिकाणी झाला। आणि त्या चित्ताच्या ठिकाणी अभेदत्व आल्यामुळं आपण या सकट माते जाणावे गा। आता मी आणि हे सगळं असलेलं परमात्मा स्वरूप व्यापकत्व हे सगळं माझ्यासह एकच आहे। परमात्मा सगळीकडे आहे, मी त्यातच आहे, मी परमात्म्याहून वेगळा नाही। पार्था सोनयाची टीक सोनयासी लागली देखा, तैसे आपण पे आणिक मानावे ना। आता त्याला एक उदाहरण दिलं त्यांनी की सोनंच आहे आणि सोन्यावर सोन्याचीच टिकली त्यांनी चिटकवली। मग आता सोन्यावर सोनं आलं तर काय होईल? पूर्वी एक दागिना होता वज्रटीक म्हणून, त्या वज्रटीक जे काय असायचं त्याच्यामध्ये जे चिटकवलं जायचं ते सोनंच, त्याच्यावर सोन्याचे डाग दिले जायचे। म्हणजे हे जसं दोन्ही सोनं आहे, एक सोन्यावर दुसरं सोनं लावलं म्हणजे त्याच्यामध्ये बदल नाही। हे त्याच पद्धतीचं 24 कॅरेटचं असेल तर त्यावर लावलेली टिकलीसुद्धा 24 कॅरेटचीच आहे, दोन्ही एकच आहे। तसा तुझा जीवपणा माझ्या ब्रह्मपणाच्या ठिकाणी चिटकवला तरी दोन्ही एकच आहेत। आता जीवाच्या आणि ब्रह्माच्या ठिकाणी बदल नाही। मग त्यामुळं तैसे आपण पे आणिक मानावे ना। आता दुसरं काही तू स्वतःला जीवही मानू नको, बाकीचं काय असेल ते विश्वातलं
भेद आणि अभेद हेही मानू नको. तेजाचा तेजोनी निघाला, परी तेजीचे असे लागला, तया रश्मी ऐसा भला बोधू व्हावा. आता त्याला एक उदाहरण दिलं की जे तेजाचं स्वरूप आहे, तेजरूप कोण आहे? सूर्य आहे. मग सूर्यापासून जे किरण येतं ते आपल्याला सूर्यकिरण म्हणून माहिती आहे. ते कुठं असेल त्या जमिनीवर किंवा कुठल्या वस्तूवर दिसतं, एवढंच माहिती आहे आपल्याला. पण एक सिद्धांत आहे, जे जिथून उत्पन्न होतं तिथंच जाऊन लयाला जातं, असं सिद्धांत आहे. त्याप्रमाणे तिथून किरण बाहेर आले तर इथं कुठं असेल त्या वस्तूला प्रकाशित करून पुन्हा तिथंच जाऊन थांबतात ते. म्हणून तिथंच जाऊन थांबले. तेजीचेला असे लागले, ते तिथंच जाऊन थांबले. त्याप्रमाणे ह्या असलेल्या येणाऱ्या तेजाला जसं किरण म्हणतात, तसं या परब्रह्मातनं तुझा जीवपणा जो बाहेर आला ते एक किरणच आहे, ब्रह्माचं किरण आहे. तो त्या ठिकाणी काय झालेला आहे? आलाय बाहेर. मग आता त्या जीवपणानं शरीराच्या ठिकाणी धारणा करून व्यवहार केला. पण व्यवहार करत असताना आपल्या ब्रह्मत्वाची जाणीव ठेवली आणि व्यवहार झाला. व्यवहार झाला म्हणजे काय झालं? डोळ्यांनी पाहिलं, कानाने ऐकलं, इंद्रियाचे व्यवहार, ह्यालाच व्यवहार म्हणायचं. तो झाला म्हणजे वेगळा काही झाला नाही. कारण काय आहे? ब्रह्मत्वच आहे. बाहेर ज्याच्याशी संबंध केला ते ब्रह्मत्वच आणि हेही ब्रह्मत्व. त्याच्यामुळं काय? सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. सुखाचाच व्यवहार हा झालेला आहे. पै परमाणू भूतळी, हिमकणू हिमाचळी, मज माझी निहाळी अहंतैसे. आता जसं एक काय आहे? पृथ्वी आहे आणि पृथ्वीवरचा परमाणू पृथ्वीचाच अंश येतो. पृथ्वीपेक्षा वेगळा कोण आहे? किंवा हिम आणि हिमकण हे सुद्धा जसं ते हिमाचाच एक भाग आहे. बर्फाचा पर्वत आणि बर्फाचा एक तुकडा काढला तर तो बर्फाचाच आहे, त्या पर्वताचाच एक भाग आहे. कण आहे तो पृथ्वीचाच एक भाग आहे. तसं तू सगळा जो आहे तो माझाच अंश आहे. तुझा जो अहम आहे तो माझाच. ममय अंशो जीवलोके जीवभूतच सनातन, हा माझाच अंश आहे. हे आता तुला ज्ञानाने कळालेलं आहे. हो का तरंगू लहानू, परी सिंधूसी नाही भिन्नू, तैसा ईश्वरी मी आणून ओहेच गा. तेव्हा आता नावं भिन्न भिन्न होतात. मग त्याला उदाहरण काय आलं की समुद्रावरच्या लाटा ह्या समुद्रापेक्षा कितीतरी लहान आहेत. समुद्र केवढा अफाट, कित्येक पसरलेला आणि तितकाच खोल. पण समुद्रावरची लाट काय त्याच्या एवढी नाही, असताना लहान आहे. पण त्या समुद्राहून भिन्न आहे का ती? कधीच नाही. एखाद्या लाटेने समजा स्वतःचा अहमपणा धारण केला, पहा म्हणले मी त्याकडेपासून इथपर्यंत आले. आता आणखीन तिच्या अहमपणाला कोणीतरी उत्तर दिलं, जा बरं जरा इकडं कुठंतरी जमिनीवर फिरून ये. मग तिकडं काय, तिला अस्तित्वच नाही ना. तिचं जे आहे ते खरं कोण आहे? पाण्याच्याच अधिष्ठानावर पाणीच खेळतं. तसं आता एक लक्षात घे की ईश्वर आणि मी म्हणजे ईश्वर शब्दाचा लक्षार्थ आणि मी शब्दाचा लक्षार्थ भिन्न नाहीत, हे एकच आहे. कारण तुझा मी अहमपणाने म्हणत असला तरी ते माझाच मी आहे. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी आमका ऐसी, बुद्धीस पुरे अहर्निशी ते वस्तुगामी. तुझ्या बुद्धीच्या ठिकाणचं मी पण हे माझंच पुरण आहे. आता तो अहम तू देहभावावर नेलता, ते आता ज्ञानाने तुझं संपलं सगळं. त्यामुळं त्याचा असलेला लक्षार्थ मीचा आणि ईश्वर शब्दाचा लक्षार्थ दोन्ही काय झाले? एकच झालेले आहेत. ऐसेनी या समरसे दृष्टी जई उल्हासे, ते भक्ती पै ऐसे आम्ही म्हणो. तेव्हा जरी वेगवेगळं काय त्याहून दिसत असलं तरी ते ऐक्य स्वरूपच आहे. अशा तऱ्हेची जी भक्ती आहे, पाणी आणलं, फुलं आणली, झालं, आणखीन काय आहे, गंध असलं, नैवेद्य आणलं, तरी भगवंत हे तूच सगळं निर्माण केलं आहे आणि तुलाच अर्पण करायचं आहे. ह्याच्यापेक्षा दुसरी गोष्ट अशी असती
की माणसं पाण्यात उभं राहतात आणि पाणीच घ्यायचं ना अर्घ्य द्यायचं, म्हणजे पाणीच घेतलं आणि पाण्याला अर्पण केलं आहे, पण व्यवहार झाला ना पाणी घेऊन पाणी सोडण्याचा. तसं हे सगळं जे आहे ते माझ्या समरसतेत झालं, याचं नाव भक्ती. भक्ती म्हणजे वेगळं राहून नाही, भक्ती त्यातच समरस झाली. भक्त आणि देव म्हणायला दोन शब्द आहेत. वास्तविक पाहता भक्तपणा आणि देवपणा एकाच ठिकाणी आलेले आहेत. आणि ज्ञानाचे चांगावे येची दृष्टी नावे, योगाचेही आघवे सर्वस्व. एकंदरीत जितकं जितकं आपल्या ठिकाणी ज्ञान वाढत जाईल, मग ज्ञान झालं कधीपर्यंत म्हणायचं? जोपर्यंत तुमच्या ठिकाणी ज्ञेय प्राप्त होत नाही तोपर्यंत. तिथून ज्ञानाची परिपूर्णता झाली. जोपर्यंत ज्ञेय अजून अनुभवाला येत नाही तोपर्यंत ते ज्ञान आहेच, पाहिजेच, व त्या ठिकाणी ज्ञेयापर्यंत जायलाच पाहिजे. मग जितकं जितकं ज्ञानाची विकसनशीलता, जेवढं ज्ञान वाढत जाईल तसा तसा तो कुणीकडे येईल? येची दृष्टी नावे. हे तुझी दृष्टीच तयार झाली माझ्यापर्यंत येण्याची. म्हणजे परमात्मरूपी ज्ञेयाच्या ठिकाणी येण्याकरता ज्ञानाला जेवढी वाटचाल करावी लागते तेवढी वाटचाल म्हणजे परमात्मा स्वरूपाशी एकरूप होण्याचाच त्याचा मार्ग चालू आहे. आणि हेच ध्यानातसुद्धा हेच. योगाचेही आगवे सर्वस्व. हे ध्यान योगातसुद्धा तुमचं बसण्यापासून अंतर्मुख होण्यापासून मग एक सगळा कोश निराकरण करून एकेका देहाचं निराकरण करत कुठंपर्यंत जायचं आहे? परमात्मा स्वरूपाशी एकरूप होत. आता ते चित्त परमात्म्याशी चित्त चैतन्या पडे मिठी, होय अवघी हरिरूप सृष्टी. आता चित्त चैतन्याच्या ठिकाणी एकरूप झालं की ध्यानाची परिपूर्णता झाली. सिंधू आणि जलधरा माझी लागली अखंड धारा, तैसी वृत्तीवीरा प्रवर्ते ते. आता जे काही चाललं आहे त्याच्यातले आपल्या ठिकाणी कोणत्या प्रकारची प्रगती व्हावी लागते ते ह्या ओवीत सांगितलं. एक अगोदरच्या ओवीत आपण वाटचाल कशी करतो आणि ज्ञानाची वाटचाल कशी, ध्यानाची वाटचाल कशी हे झालं. आता असं सांगतात की जे काही समुद्रातून ढग तयार झाले आणि पुरा आकाशात आले आणि तिथून त्याच्यापासून धारा लागल्या, पाऊस पडायला लागला, तेव्हा समुद्रातून निघालेल्या ढगातून पाऊस पडत असताना त्या ढगापासून जमिनीपर्यंत जी धार अखंड चालते तशी वृत्ती तुझी अखंड चालली पाहिजे. त्या ठिकाणी तैसी वृत्ती वीरा प्रवर्तेन, म्हणजे त्याप्रमाणे वृत्ती जर झाली तर आहे. एरवी नुसतं स्पर्श करून माघारी आली तर ते जे आहे त्याला प्रत्यगावृत्ती म्हणायचं. प्रत्यगावृत्ती, प्रत्येक म्हणजे आत्माच, आणि त्याची आवृत्ती चालली जाऊन परत येते. पण आता एकरूप होऊ लागली, आता त्या वृत्तीला अखंडत्व आलं. हा ध्यानातला दुसरा जो असेल तुझा टप्पा पूर्ण झाला. का कुहेसी आकाशा तोंडी सांदा नाही जैसा, तो परमरसू तैसा एकवटेगा. आता त्याला समजून यायला उदाहरण दिलं की एक विहीर आहे आणि विहिरीत पाणी, पण पाण्यापासून आकाशापर्यंत जे काही अवकाश आहे हे आकाशच आहे. कुहेसी आकाशा म्हणजे ह्या विहिरीतल्या पाण्यापासून आकाशापर्यंत जेवढं काही मधली जागा आहे ह्यात कुठं काय सांदा आहे काय? विहिरीतलं आकाश वर आलं मग त्याला मिळलं, अखंड आहे. विहिरीतल्या पाण्यापासून निघालेलं ते आकाशापर्यंत हे सगळं अवकाशच आहे, सगळं एक आहे. तोंडी सांदा नाही जैसा, इथं याचं तोंड आहे तिथं त्या सांदा जोडला असा कुठंच नाही. तो परमरसू, अशा तऱ्हेचा तुझ्या ठिकाणी जे काही परमरस आहे म्हणजे जो आनंद निर्माण होणार आहे तो आनंद असा अखंड तुझ्या ठिकाणी टिकला पाहिजे. प्रतिबिंबव निबिंबवरी प्रभेशी जैसी उजरी, ते सोहम वृत्ती अवधारी तैसी होय. आता त्याला दुसरं उदाहरण दिलं की आपण पाहतो आणि आरशात आपलं मुख दिसतं. आरशातलं मुख म्हणजे प्रतिबिंब
आणि त्याला नाव प्रतिबिंब दिल्यामुळे याचं नाव झालं बिंब. पण त्यापासून यापर्यंत जे काही प्रभा आहे, म्हणजे आपलं तोंड कधी दिसल, आपली जी काही असलेली नजर तिथपर्यंत जाऊन पोचली तर, दृष्टीने तिथं पाहिलं तर, मग हे प्रतिबिंब पाहणारा, बिंबस्वरूप असणारा, या दोघाच्यामध्ये जी काही पाहणारी प्रभा आहे, म्हणजे ते जे डोळ्याचं दृष्टी तिथपर्यंत गेली, तशी सोहमवृत्ती राहू दे. तसं या वृत्तीच्या ठिकाणी मी परमात्माच आहे अशा तऱ्हेची जी वृत्ती, ही वृत्ती तिथं राहिली म्हणजे मग मात्र खऱ्या अर्थानं भक्ती सुरू झाली. भक्तीचं वर्णन आहे, म्हणजे अगोदर मी कसा आहे हे सांगितलं. आता भक्ती कशी करायची, तर भक्त आणि मी म्हणजे देव, ह्या दोघांमध्ये भक्तीचा व्यवहार होतो आहे, पण व्यवहार होतच नाही तरी तो व्यवहार होत आहे, म्हणून त्याचं नाव भक्ती आहे. ऐसे मग परस्परे ते सोहमवृत्ती जै अवतरे, तई तियेही सकट सरे आपैसया. अशा तऱ्हेनं एकदा का सुरुवात झाली की मग सो म्हणजे ते आणि हम म्हणजे मी असं म्हणणाराच ते एक रूप होतं. आता सोहमचं एक झालं आणि एक झाल्यामुळं त्या ठिकाणी दोन्ही जे समरसत आहे ती निर्माण झाली. भक्त देवासाठी जे जे काय करतो ते करता करता त्याच्याशी समरस होतो. समरसता झाली म्हणजे आपण कोणती कृती करतो आहे आपल्या भक्तीमध्ये याचंही त्याला भान राहत नाही. मग त्याच्या हातून जे काही होतं ते उलटं होतं आहे का सुलटं होतं आहे हे दुसऱ्यालाच कळतं. ह्याच्या दृष्टीने जे चाललं आहे ते चाललं. उदाहरण दिलं एक की विदुर पत्नी स्नान करत होत्या आणि त्यांच्याकडं म्हणजे फारसं काही नसायचं, हे कौरव फार त्यांना काही देत नसायचे, त्यामुळे एकच वस्त्र आणि ते धुवून वाळत टाकल्यावर अंगावर काहीच नाही, विवस्त्र अशा तऱ्हेचे त्यांचं स्नान चाललेलं. आणि तेवढ्यात भगवंत तिथं आले आणि भगवंताचा आवाज ऐकल्यावर ते तशाच उठल्या, ये कृष्णा ये कृष्णा. पण त्यांनी पाहिलं याच्या अंगावर तर काही वस्त्र नाही. ये कृष्णा ये, बस बस बस, आणि पाठ दिला बसायला. आता भगवंत म्हणले ही झाली आता भुलल्यासारखी, असू द्या, बसले. नाही म्हणले तो आलाय तर आता तुला काहीतरी देते. पण घरातली केळी आणली आणि केळीची साल सोलायची आणि ते साल काढायची आणि ते भगवंताला द्यायचे आणि केळ खाऊन टाकायचं आपण प्रसाद म्हणून. भगवंताला आपलं मग भगवंतानी साली खायच्या, तिने केळाचा आतला गाभा घ्यायचा आणि स्वतःला खायचा. एक केळ सोलून तसं दिलं, दुसरं सोलून दुसरी साल खायला लागली, द्यायला लागली. मग ते विदुर आल्यात आणि काय करते काय, म्हणजे त्यांना वाटलं चाललंय चांगलं, त्यांना ह्या बाकी विवस्त्र आणि ह्याचं काही नव्हतं. पण केळ स्वतः खाते साली देते असं नको करू. आणि मग ते भानावर आले, असं झालं का म्हणले. भगवंत म्हणले काय करायचं तुम्हाला, तुम्ही कशाला इथं मध्ये बोलला, कारण जे होत होतं तेच खरं ऐक्य स्वरूप होतं. इतकं ऐक्यता झाली की आपण काय करतो हे कळेना. ही भक्ती आहे, म्हणजे भक्तीमध्ये ऐक्य आहे. ना तरी जाळोनी तृण वन्नीही विजे आपण, तैसे भेदून आसोनी जान ज्ञान नुरे. आता प्रक्रिया कशी होती दाखवली, याला प्रक्रिया म्हणायचं. की जसं विस्तव आहे आणि त्याने तुम्ही पेट धरल्याबरोबर त्याच्यावर वाळलेलं गवत टाकलं, मग जेवढं असेल तेवढं टाकलं. त्याच्यानंतर त्या गवताबरोबर त्या अग्नीने पेट घेतला आणि त्याच्यावर टाकलेलं गवत संपलं, परत टाकलं नाही. मग नंतर ते गवत संपलं की अग्नी विझवून गेला. म्हणजे मग त्या अग्नीनं जसं त्या गवताला जाळून टाकलं आणि मग काय करतो तो स्वतःही त्या ठिकाणी काय आहे, वन्नीही विजे आपण. आता ते तर गवतच नाही वाळलेलं म्हणल्यावर तो अग्नी विझून गेला. तैसे भेदून आशोनी जाण. आता अगोदर तर आपल्याला सांगितले भेद संपले, आता कोणता भेद आहे, तर मी जाणता म्हणून चालला आहे आणि जाणीव स्वरूपाशी एकरूप होत असताना माझं जे काही जाणणं नाही, मी जाणण्याकरता पुढं चाललो आहे असं म्हणणारं ज्ञान त्या ठिकाणी एकरूप झालं. ज्ञाने कीर्तिमुखत्व केली आणि त्याच्यामुळं पुढं काय होतं तर ज्ञानच त्या ठिकाणी एकरूप होऊन जातं.
हे जे काय होणं आहे ही खरी काय आहे की ही म्हणजे प्रक्रिया आहे की ज्ञान परमात्म्यापर्यंत जातं आणि परमात्म्यातच विरून जातं परत. कारण का तर त्याच ज्ञानाने परमात्मा जाणला की जाणणं जाणीवेत गेलं, आता जाणीवच फक्त उरून राहिली. माझे पैलपण जाये भक्त हे आईलपण ठाये, अनादि ऐक्य जे आहे तेच निवडे. आता ह्या दोघांमध्ये अंतर राहिलं नाही. जो कोणी भक्त आहे आणि मी आहे ते आमचं आईल आणि पैल हे शब्द संपले. कारण काय आहे, माझ्या ठिकाणी काय आहे, पैलपण आहे म्हणजे देव तिथे आणि भक्त इथे. हे जोपर्यंत होत होतं तोपर्यंत देवभक्ताचा व्यवहार होत होता. आता दोन्ही एक झाले, आईलही नाही आणि पहिलंही नाही. अशी जी काही भक्ताची एकता झाली ते अनादि ऐक्य आहे, जे अनादि ऐक्य जे आहे तेची निवडे. तेव्हा हा भक्त परमात्म्याशी एकरूप झाल्यावर अनुभवात असं कळतं की आमची अगोदरचीच भेट आहे, आत्ताची नाही, अनादिकाळची. मुळात असंच असतं, आपला आणि परमात्म्याचा नित्य संबंध आहे, पण आपला संबंध नाही हा झालेला आपला गैरसमज, हेच अज्ञान आहे. आणि त्याच्याकरता नित्य संबंधाची जाणीव करून घेण्याचं काम चाललं आहे. पण ज्याला असा अनुभव येतो तो म्हणतो हा तर फार पूर्वीपासून अनुभव आहे, म्हणजेच आमचं ऐक्य पण हे अनादि आहे. आता गुणाते तो किरीटी जिणे या नवती गोष्टी, जे एकपणाही मिठी पडो सरली. आता त्याच्या ठिकाणी गुण उभा राहिले, त्यांनी गुणाला जिंकलं म्हणायचं काहीच राहिलं नाही. कारण कोणताही त्रिगुण उठला तर त्रिगुणाला दुसरं काहीतरी लागतं, द्वैत. सत्वगुण कुणाशी व्यवहार करल, रजगुण कुणाशी व्यवहार करल. कारण सत्वगुणाचं काय पाहिजे आपल्याला, सत्वगुण काय करतो, त्यागभावाने राहतो. रजगुण लोभभावाने राहतो आणि तमगुण मोहभावाने राहतो. ह्याच्या ठिकाणी त्याग करून काय घ्यायचं आहे, सगळं एकच झालं आहे, दुसरं काहीच राहिलं नाही का. ह्याच्यामध्ये काय सगळीकडं वीट आला, सर्व संधी वीट आला, तू एकला आवडसे. आता कशाचाच संग राहिला नाही. मग काय सात्विकतेत हे झालं. आणि लोभ कशाचा आहे, कारण यासारखा लाभ दुसरा काही नाही. असा लाभ झाल्यावर दुसरा लाभ हुडकायचं काय कारण आहे. हे रजगुणाचं संपलं. मोहाला दुसरी जागा नाही. एक श्रेष्ठ असं सांगतात की एक जणाला राज्यपद मिळालं आणि तो राजा झाला, पण त्याच्या मूळच्या गावचे लोक त्याच्याकडे आले. कसं तरी करा म्हणले, तेवढं गावाकडे चाला, कारण आपल्या भावकीत पाटीलकी. आणि हे सगळेच लागलेत भांडायला, मी पाटील मी पाटील. आता तुम्ही गावी या आणि ती पाटीलकी घ्या तुम्हाला. ते म्हणलं मी झालो राजा, आता तुमची पाटीलकी मला काय करायचं, तुम्ही कोणी घ्या. कारण कनिष्ठाकडं कोण जाईल श्रेष्ठत्व मिळाल्यानंतर, तसा मोह राहत नाही. किंबहुना ऐशी दशा ते ब्रह्मत्व का सुदंशा, हे तो पावे तो ऐसा माते भजे. अशा तऱ्हेनं कुठं जाऊन पोचला हा, ज्याजवळ गेलेला आहे तेच ब्रह्मत्व आहे. त्याच्याशिवाय ब्रह्मत्व वेगळं नाही. असं एकदा त्याच्या ठिकाणी ब्रह्मत्व प्राप्त झाल्यानंतर आता त्याची भक्ती, ही भक्ती कोणती तर ऐक्यभावातलीच भक्ती. माते भजे, असा ऐक्य होऊन तो माझं भजन, माझी भक्ती करत आहे. पुढती ही लिंगी भक्तू जो माझ्या अंगी, तो ब्रह्मता तया लागी पतिव्रता. आता याप्रमाणे की जो भक्त आहे आणि त्या भक्ताची भक्ती भगवंताच्या ठिकाणी एकरूप होऊन चालली, पण प्रसंग असा आला आहे आणि त्या प्रसंगात याच्या ठिकाणी ब्रह्मत्व आहे का असं सिद्ध करायची वेळ आली. तर ह्यांनी सांगितलं हे ब्रह्मत्व सिद्ध करायला काय, हे ब्रह्मत्व ह्याची पतिव्रता आहे. म्हणजे जसं पतिव्रता आपल्या पतीशी एकनिष्ठ असते, तसं ब्रह्मत्व याच्याजवळ एकनिष्ठ आहे. काय झालं,
की एक ब्राह्मणाचा मुलगा गेला आणि मग ते गेले. त्याच्यात त्यांनी काय केलं की त्या ब्राह्मणाने आपला मुलगा उचलला आणि चालले. तर त्याला कोणीतरी सांगितलं की ह्या कृष्णानं इतक्या सगळ्या बायका केल्यात आणि तो दोष आहे, राजाने एवढं सगळं करू नये, त्यामुळं तुझा मुलगा ते म्हणायचा माझ्या हातून कधी पातक झालं नाही, मी कधी चुकलो नाही, माझा मुलगा का गेला. पण त्यांनी नेलं भगवंतापुढे, हे असं असं झालं, याला काय चूक आहे, माझं तर काही चूक नाही. माझी चूक नाही म्हणजे राजेची चूक आहे. मग ते म्हणले तुला जर माझ्यावर संशय असेल तर मी असं म्हणतो की एवढ्या बायका केल्या 16,000 इतक्या, तरी मी ब्रह्मचारी असेल ते मुलगा आत्ता उठेल. आणि ते उठलं ना मुलगा. म्हणजे एवढं सगळं असून हे ब्रह्मचारीच. मग हे ब्रह्मत्व जे आहे ते ब्रह्मत्व स्वतः त्यांची सेवा करायला तयार असतं. जिथं ब्रह्मत्वाचं प्रदर्शन किंवा उघडेपणा करायचा आहे तिथं ब्रह्मत्व आलंच आणि दाखवून दिलं. तसं संताच्या ठिकाणी जिथं जिथं ब्रह्मत्व आलं तो ज्ञाना आणि हा रेडा आहे ज्ञाना. मग आता तुम्ही दोन वेगळे नाहीत, तुम्ही नावानी एक आहे. मग आम्ही ह्याला फटके मारतो, बघू काय होतं आहे. मग त्याच्यावर फटके मारले की ज्ञानदेवाच्या पाठीवर उमटले. हे ब्रह्मत्वाची चिन्ह आहेत, हे ऐक्यभावाच्या ब्रह्मत्वाची चिन्ह आहेत. अशा तऱ्हेनं जे कोणी भक्त ब्रह्माशी एकरूप झालेले आहेत त्यांचं ब्रह्मत्व हे त्यांच्या पतिव्रतेसारखं त्यांची सेवा करत असतं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.